हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चर्समध्ये चॅप्टर नंबर 3 आयोनिक इक्विलिब्रियम बघणार आहोत. आणि या लेसन्स मध्ये आपल्याला बोर्डला इम्पॉर्टंट आहे, त्याचबरोबर सीटी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. राईट, ओके. आता बघा, पहिला पार्ट आपला इंट्रोडक्शनचा. सगळ्यात पहिले आपल्याला समजून घ्यायचं की आयोनिक इक्विलिब्रियम काय आहे. आयोनिक इक्विलिब्रियम म्हणजे काय बाळांनो, तर आपला जो अनआयोनाइज मॉलिक्यूल असतो, अनआयोनाइज मॉलिक्यूल म्हणजे कसा, ज्याच्यावरती चार्ज नाही असा मॉलिक्यूल म्हणजेच अनआयोनायझेबल मॉलिक्यूल. राईट, ओके. आणि आयोनायझेबल म्हणजे कसा, ज्याच्यावरती चार्ज फॉर्मेशन होतं असं म्हणजे काय, तुमचं आयोनायझेबल. राईट, म्हणजे ही जी काही इकडचं आपण प्रोडक्ट मध्ये लिहिलंय हे आयोनायझेबल आहे आणि इथं जे लिहिलंय हे अनआयोनायझेबल आहे. म्हणजे रिएक्टंट मध्ये जे आपण मॉलिक्युल्स लिहिलाय किंवा जो कंपाऊंड लिहिलाय तो तुमचा अनआयोनायझेबल आहे. राईट, आणि इकडे जो लिहिलाय तो कसा आहे, आयोनायझेबल आहे. ओके, इथपर्यंत समजलं. मग काय सांगता येईल आता बघा, फॉर एक्झाम्पल NaCl पासून आपण काय बनवलाय, Na+Cl- बनवलाय. त्याच पद्धतीने आपण Na प्लस प्लस Cl मायनस पासून काय बनवू शकतो, तर आपण NaCl कंपाऊंड बनवू शकतो. याचा अर्थ काय झाला बाळांनो, की यांची कशी प्रोसेस आहे बेटा, रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. म्हणजेच कसं, तर रिॲक्शन या डायरेक्शनने होऊ शकते, परत या डायरेक्शनने होऊ शकते. याचा अर्थ ह्या दोघांमध्ये काय आहे बाळांनो, इक्विलिब्रियमचं साईन. हे जे डबल एरोचं साईन आहे ना, याला आपण म्हणू शकतो डबल एरो. ही जे साईन दिलेलं आहे ना, आपण त्याला म्हणू शकतो डबल एरो, किंवा याला म्हणू शकतो डिसोसिएशनचं साईन. तर अशा प्रकारचे जे साईन असतात त्याला आपण म्हणतो डिसोसिएशनच्या रिॲक्शन किंवा इक्विलिब्रियमच्या रिॲक्शन. ठीक आहे, किंवा रिव्हर्सिबल रिॲक्शन, तुम्ही काही म्हणू शकता. राईट, ओके. तर बघा बाळांनो, या साईनला आपण म्हणतो इक्विलिब्रियमचं साईन. तर याच्यामध्ये दोघांमध्ये काय बघायला मिळेल बघा, the equilibrium between the ions and unionized molecules in solution is called as ionic equilibrium. तर त्यालाच आपण काय म्हणणार आहेत, आयोनिक इक्विलिब्रियम असे म्हणणार आहोत. ओके, हे कळलंच. एवढं सोपं काय पेपरला येत नाही, काळजी नका करू. पुढे चला. बरं, आता आपल्याला बघायचे टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. तर इलेक्ट्रोलाइटचे दोन टाइप्स आहेत. एवढं सिंपल क्वेश्चन पण एक्झामला आलं तुम्हाला काही येत नाही लिहिता. ओके, लक्ष द्या. तुमच्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये फक्त एक वाक्य लक्षात ठेवा, द सबस्टन्स आहे ना, द सबस्टन्स डिझॉल्व कम्प्लिटली इन ॲक्वियस सोल्युशन. काय लक्षात ठेवायचंय, असा सबस्टन्स जो तुमचा ॲक्वियस सोल्युशन मध्ये कम्प्लिटली डिझॉल्व होतो, पूर्णतः विरघळतो, त्याला म्हणायचं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. काय म्हणायचं, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ओके, मग बघा इथं सिंपल लिहू शकता, द सबस्टन्स आर कम्प्लिटली, द सबस्टन्स आर कम्प्लिटली डिसोसिएट. आणि डिसोसिएट शब्द जर अवघड वाटत असेल तर डिझॉल्व शब्द वापरा त्याला. कम्प्लिटली डिसोसिएट किंवा डिझॉल्व इन ॲक्वियस सोल्युशन इज कॉल्ड ॲज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. जे सबस्टन्स तुमचे वॉटर मध्ये किंवा ॲक्वियस सोल्युशन मध्ये कम्प्लिटली डिझॉल्व होतील त्याला आपण काय म्हणणार आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. एक्झाम्पल कोणाचे लिहायचे आहेत बघा. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये तुमचे सगळ्या प्रकारचे स्ट्रॉंग ऍसिड येतात. स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस अँड सॉल्ट, हे सर्व तुमचे काय आहेत, तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत. पेपरला येते बाळांनो, लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. राईट, ओके. पुढे वीक इलेक्ट्रोलाइट. आता हा जर कम्प्लिटली डिझॉल्व होत असेल किंवा कम्प्लिटली डिसोसिएट होत असेल तर हा कसा होत असेल, पार्शली, कमी प्रमाणात, है ना. याचा जर मोर एक्झिस्टन्स असेल सोल्युशन मध्ये तर याचा कसा असेल, लेस. बरोबर ना, ओके. तर याला कसं लिहू शकतात, पार्शली. काय लिहू शकतात बेटा, पार्शली. द सबस्टन्स आर पार्शली डिसोसिएट इन ॲक्वियस सोल्युशन. कसा होतो बेटा, पार्शली डिसोसिएट. पार्शली डिसोसिएट होणे म्हणजेच काय, हळूवार विरघळणे, थोड्या प्रमाणात विरघळणे, त्याला म्हणतात पार्शली डिसोसिएट इन ॲक्वियस सोल्युशन इज कॉल्ड ॲज वीक इलेक्ट्रोलाइट. आणि वरती आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट बघितला, खाली वीक इलेक्ट्रोलाइट. आता मला एक सांगा, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये आपण एक्झाम्पल कोण घेतलेत, स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस आणि सॉल्ट. बरोबर, त्याच पद्धतीनं आपण काय करणार आहेत, वीक मध्ये कोण येणार आहे, एक्झाम्पल वीक ऍसिड आणि वीक बेस. लक्षात ठेवा, वीक ऍसिड आणि वीक बेस. तर वीक ऍसिड अँड वीक बेस हे दोन एक्झाम्पल तुमचे कशाचे आहेत, तर वीक इलेक्ट्रोलाइटचे आहेत. वीक, आता इकडे ऍसिड लिहिले आपण, इथं कोण असेल तुमचा, बेस. ओके, तुम्हाला एक्झामला एवढं लिहायला येतं, तुम्ही एवढं सुद्धा पेपरला लिहित नाही, व्यवस्थित लिहून या. तेवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. असे सबस्टन्स जे कम्प्लिटली डिसोसिएट होतात आणि असे सबस्टन्स जे पार्शली डिसोसिएट होतात. ठीक आहे, बस हा पार्ट होता तुमचा टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइटचा. पुढचा एक पॉइंट आहे बेटा, खूप इम्पॉर्टंट आहे, डिग्रीज ऑफ डिसोसिएशन. काय पॉइंटचं नाव आहे, डिग्रीज ऑफ डिसोसिएशन. डिग्रीज ऑफ डिसोसिएशन
इज डिनोटेड बाय अल्फा. कशाने डिनोट करतो आपण त्याला? अल्फाने डिनोट करत असतो. बरेचदा तुम्हाला एक्झाम्स मध्ये क्वेश्चन बघायला मिळतो की डिफाईन डिग्रीज ऑफ डिसोसिएशन. काय बघायला मिळतो क्वेश्चन? डिफाईन डिग्रीज ऑफ डिसोसिएशन. असा क्वेश्चन जर तुम्हाला बघायला मिळाला तर मी सिंपल सांगतो की याला कसा सॉल्व्ह करायचा. लक्ष द्या सगळ्यांनी. सगळ्यात पहिले तर डिग्रीज ऑफ डिसोसिएशनचा काय करा, फक्त फॉर्म्युला माहित असू द्या. काय माहित असेल पाहिजे तुम्हाला? फॉर्म्युला. फॉर्म्युलावरून तुम्ही आरामात डेफिनेशन लिहू शकतात. बर, फॉर्म्युला काय बेटा? डिग्रीज ऑफ डिसोसिएशन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड इज डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स इन सोल्युशन. एकदम सिंपल आहे बघा. इन सोल्युशन बघा, एखादं सोल्युशन आहे, त्या सोल्युशन मध्ये किती नंबर ऑफ मोल्स डिसोसिएट झालेत इज डिवायडेड बाय त्या सोल्युशन मध्ये असणारे सगळ्या प्रकारचे मोल्स, म्हणजेच तुमचं डिग्रीज ऑफ डिसोसिएशन. काय असतं? डिग्रीज ऑफ डिसोसिएशन. या फॉर्म्युल्यावरून बरेचदा न्यूमेरिकल सुद्धा विचारला जातो. बर, आता एक लक्ष द्या सगळ्यांनी. याची डेफिनेशन कशी लिहू शकतात? दोन पद्धतीने डेफिनेशन लिहू शकतात. एक तर हा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच झालेला आहे. मग यासाठी कसं लिहू शकतात बघा, द रेशो ऑफ, काय लिहायचंय? द रेशो ऑफ असं लिहू शकता. किंवा डिवाइड शब्द जर तुम्ही वापरणार असाल तर मग द रेशो असा शब्द सुरुवातीला लिहू नका. ओके, द रेशोज ऑफ नंबर ऑफ मोल्स dissociated, the ratios of number of moles dissociated to total number of moles in solution is called as किंवा is known as degrees of dissociation. कळलं? आणि याच्यापेक्षा सिंपल कसं लिहायचं माहिती का? हा रेशो वर्ड जर तुम्हाला वापरायचा नसेल तुम्ही काय लिहायचं बघा, द नंबर ऑफ मोल डिसोसिएटेड इज डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स इन सोल्युशन इज कॉल्ड ॲज डिग्रीज ऑफ डिसोसिएशन. एक लक्षात ठेवा, जर सुरुवातीला रेशो नावाचा शब्द जर वापरला तर नंतर डिवाइड हा शब्द वापरायचा नाही. रेशो डिवाइड एकच अर्थ असतो. लक्षात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी व्हॅल्यू असेल 1/2 तर तुम्ही कसं म्हणू शकता 1:2 असं लिहितो ना आपण, सिंपल रेशो आहे ना, असं लिहितो ना, बरोबर आहे. त्यामुळे जर रेशो शब्द वापरला डिवाइड शब्द वापरायचा नाही, आणि डिवाइड वापरला तर रेशो वापरायची गरज नाहीये. फॉर्म्युलावरून काय करायचं तुम्हाला? डेफिनेशन बनवून द्यायची. 2 मार्कला क्वेश्चन येतो. बर, आता एक लक्ष द्या सगळ्यांनी. त्यानंतर पर्सेंटेज ऑफ डिसोसिएशन काढायला आलं तर सिंपल आहे. डिग्रीज ऑफ डिसोसिएशन आपण ऑलरेडी काढले, तर इंटू काय करायचं? फक्त त्याला 100. इंटू 100 केलं की तुमचं डिग्रीज ऑफ डिसोसिएशन कॅल्क्युलेट होतं. बर, हा होता डिग्रीज ऑफ डिसोसिएशनचा पॉईंट. त्यानंतर आपले एक थिअरी बघायची बाळांनो, जी खूप इम्पॉर्टंट थिअरी आहे, जिचं नाव आहे ऍसिड अँड बेस थिअरी. कोणती थिअरी बघायची आपल्याला? ऍसिड आणि बेस थिअरी. बघा, ऍसिड आणि बेस साठी आपण खूप फॅमिलियर आहोत. कशा आहोत? खूप फॅमिलियर. म्हणजे आपल्या जीवनामध्ये त्याचा खूप साऱ्या ठिकाणी उपयोग होतोय ऑलरेडी, बट तरी सुद्धा आपल्याला माहित नाही की ते ऍसिड आहेत की बेस आहेत. तर इकडे लक्ष द्या बाळांनो. ऍसिडिक ऍसिड कुठे बघायला मिळतं? व्हिनेगर. व्हिनेगर सगळ्याला माहितीच आहे ना, चायनीज मध्ये वापरलं जातं. चायनीज कोणाला नाही आवडत? चायनीज तर सगळ्यांनाच आवडतंय. का नाही आवडत चायनीज? आवडतं सगळ्यांना? आवडतं ना? नाही आवडत? आवडतं ना? बरोबर आहे. जर सगळ्याला चायनीज आवडतंय तर त्याच्यामध्ये वापरलं जातं व्हिनेगर, है ना. इवन बाळांनो, आपण जे हे बनवतो ना, काय म्हणू शकतो आपण, आठवलं की सांगतो 2 मिनिटं. हा, पनीर मध्ये पण असतं. पनीर मध्ये सुद्धा व्हिनेगर टाकलं जातं. ठीक आहे. हा, खूप साऱ्या ठिकाणी वापरलं जातं. त्यानंतर सायट्रिक ऍसिड लेमन मध्ये असतं, तुम्हाला माहिती, संत्रा वगैरे, लिंबू वगैरे. त्यानंतर तुमचा मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, याला अँट ऍसिड म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा अमोनिया कुठे वापरला जातो? जे हाऊस होल्ड क्लिनिंग प्रोडक्ट आहेत, घरामध्ये वापरले जाणारे क्लिनिंग साठी, त्याच्यामध्ये अमोनिया वापरला जातो. अमोनिया हा बेस आहे, हा बी बेस आहे बरं का. हा ऍसिड आहे, राईट. आणि हा शेवटचा एक काय तुमचा ऍसिड आहे, तो आहे तुमचा टार्टरिक ऍसिड, जे तुम्हाला टर्माइन पेस्ट मध्ये बघायला मिळतो. कुठे बघायला मिळतो? टर्माइन पेस्ट मध्ये बघायला मिळतो. ते हे फॅमिलियर आहे, एका पेपरला येणार नाही, बट कधी मॅथ्स द पेअर मध्ये आलं तर तुम्हाला हे सुद्धा यायला पाहिजे. ठीक आहे. बर, पुढे चला. आता पुढला पार्ट बघायचा आपल्याला. खूप इम्पॉर्टंट. आपण 3 थेरी शिकणार आहेत, आणि या 3 थेरी पैकी एक थेरी तुम्हाला एक्झामला 100% असते बोर्ड पेपरला. लक्षात ठेवा, 100% असते. हा, बर. 3 थेरी कोणती आहे? एक आहे आरेनियस थेरी, दुसरी आहे ब्रॉस्टेड्स अँड लॉरिस थेरी, आणि तिसरी आहे लेविस ऍसिड बेस थेरी.
तिघांपैकी एक 100% एक्झाम तुम्हाला असणार क्वेश्चन. बर, आता आरएनएस थेरी काय सांगते माहिती का? जो आरएनएस नावाचा सायंटिस्ट होता त्यांनी काय सांगितलं बघा, ऍसिड इज अ सबस्टन्स. ऍसिड बद्दल काय बोलला? ऍसिड आणि बेसची वेगळी डेफिनेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे. तर ऍसिडच्या डेफिनेशन बद्दल काय बोललाय तो? ऍसिड इज अ सबस्टन्स विच कंटेन द हायड्रोजन अँड गिव्ह राईज टू H प्लस आयन्स इन ॲक्वियस सोल्युशन. बघा, आरिनेस नावाच्या सायंटिस्टने सांगितलंय की अशा प्रकारचे कंपाऊंड की ज्यांच्याकडे एक हायड्रोजन आहे आणि ते हायड्रोजन ॲक्वियस सोल्युशन मध्ये रिमूव्ह करू शकतात. काय करू शकतात? ॲक्वियस सोल्युशन मध्ये रिमूव्ह करू शकतात. अशा सगळ्यांना ऍसिड म्हणा. मग एक्झाम्पल एक तुम्हाला फेवरेट एक्झाम्पल सांगतो, HCl. HCl काय असतं रे बाळांनो? आपलं ऍसिड आहे. HBr काय बाळांनो? ऍसिड आहे. येस ऑर नो? यस. हे HCl बी ऍसिड आहे, HBr सुद्धा काय बाळांनो? ऍसिड आहे. बरोबर, ओके. आता ह्या दोघांनाही वॉटरमध्ये जर रिॲक्शन करायचे असतील तर हे आरामाने कोणला रिमूव्ह करू शकतात? हायड्रोजनला रिमूव्ह करू शकतात, डिसोसिएट करू शकतात. बघा, फॉर एक्झाम्पल आपण जर HCl चं डिसोसिएशन लिहिलं तर आपल्याला माहिती काय मिळतं? H प्लस प्लस Cl मायनस मिळतो. मिळतो की नाही बाळांनो? मिळतो. बरोबर, याचा अर्थ हा आरामाने H देऊ शकतो. असा सबस्टन्स जो हायड्रोजन त्याच्याकडे प्रेझेंट आहे आणि तो ॲक्वियस सोल्युशन मध्ये हायड्रोजन आयनला देऊ शकतो, त्याला ऍसिड म्हणा. बेस कोण आहे? याच्या अपोजिट. आता असा बेस पाहिजे बाळांनो, असा एक्झाम्पल पाहिजे की ज्याच्याकडे OH आहे. तर एक एक्झाम्पल लिहिलंय NaOH. कोणतं एक्झाम्पल लिहिलंय? NaOH. आता NaOH म्हटलं की हा सोडियम आहे तर हा OH ग्रुप आहे. याचा अर्थ NaOH हा तुमचा काय झाला? बेस. कशाच्या अकॉर्डिंगली बेस झालाय? अकॉर्डिंग टू द आरएनएस थेरी ऑफ ऍसिड बेस, राईट? ओके. आता यांना जर डिसोसिएट केलं तर मिळणारा प्रोडक्ट काय मिळेल? एक Na प्लस मिळेल, प्लस एक काय मिळेल? OH मायनस. म्हणजे ज्या कंपाऊंडकडे OH देण्यासाठी असेल ते सर्व कंपाऊंड बेस असतात आणि ज्याच्याकडे H देण्यासाठी असेल ते सर्व कंपाऊंड ऍसिड असतात, अकॉर्डिंग टू द आरएनएस थेरी. एवढं लक्षात ठेवा. बट या थेरीचे काही लिमिटेशन सुद्धा आहेत. त्या लिमिटेशन वरून सुद्धा क्वेश्चन आपल्याला बघायला मिळालाय. तर लिमिटेशन्स काय आहेत बघा. आरएनएस थेरी इज ओनली ऍप्लिकेबल फॉर द ॲक्वियस सोल्युशन. ही कुठे ऍप्लिकेबल आहे? फक्त ॲक्वियस सोल्युशन मध्येच ऍप्लिकेबल आहे. त्यानंतर इट इज डज नॉट अकाउंट फॉर द बेसिसिटी. इट इज डज नॉट अकाउंट फॉर द बेसिसिटी है ना ऑफ अमोनिया. आता बघा, इकडे जर बारकाईनं बघितलं बाळांनो तर हा NH3 दिसतोय की नाही? है ना? हा NH3 दिसतोय की नाही? दिसतोय. आता ह्या नायट्रोजनकडे हायड्रोजन दिसतो की नाही? दिसतोय. मग तुम्ही याला काय म्हणू शकतात? ऍसिड. बट नाही बाळांनो, NH3 अमोनिया हा तुमचा बेस असतो. कोण असतो? बेस. मग झालं की फेल थिअरी. आरएनएस थिअरी झाली की फेल. कारण तो काय सांगायचा की ज्याच्याकडे OH असतो देण्यासाठी तोच बेस असतो. बट इथं अमोनिया जो आहे, NH3 जो आहे, याच्याकडे OH कुठे देण्यासाठी नाहीये, बट तरी सुद्धा तो बेस आहे. याच्या अर्थ थिअरी काय झाली? फेल झाली. आणि म्हणून याचं लिमिटेशन आहे, नॉट हॅव द OH ग्रुप. कारण ह्या NH3 कडे OH ग्रुप प्रेझेंट आहे का? नाहीये. बरोबर. त्यानंतर बेटा NO2CO3 सोडियम कार्बोनेट विच डज नॉट हॅव द OH ग्रुप. सोडियम कार्बोनेट हा सुद्धा बेस आहे बाळा, हा सुद्धा बेस आहे. याच्याकडे सुद्धा OH ग्रुप आहे का देण्यासाठी? नाहीये. याच्या अर्थ आरएनएस थेरीचे ही लिमिटेशन आहेत, एक्झामला विचारले जातात, लक्षात ठेवा. पुढल्या थेरीकडे चला बेटा, ब्रॉन्स्टेड्स अँड लॉरीज ऍसिड बेस थेरी. कोणती थेरी बघायची आपल्याला? ब्रॉन्स्टेड्स अँड लॉरीज ऍसिड बेस थेरी. ओके. आता याचा हा जो ब्रॉन्स्टेड नावाचा सायंटिस्ट होता, ठीक आहे, याला काय म्हणायचे बघा. याचं काय म्हणणं होतं की ऍसिड इज अ सबस्टन्स दॅट डोनेट अ प्रोटॉन्स, म्हणजेच H प्लस आयन्स. बघा, तुमच्या ह्या H प्लसलाच प्रोटॉन म्हटलं तरी सुद्धा चालतं, हे लक्षात ठेवा. हे काय करा, लक्षात ठेवा. H प्लसला प्रोटॉन म्हटलं तरी सुद्धा चालतं. बरोबर, ओके. सो बेटा, टू अनादर पीसीस, असा सबस्टन्स जो जोथाचा एक हायड्रोजन दुसऱ्याला देऊ शकतो, तो कोण असतो या थेरीच्या अकॉर्डिंग? ऍसिड. आता असं बघा, आणि बेस कोण असतो बेटा? जो दुसऱ्याचा घेतो तो बेस आणि देतो तो ऍसिड. मग खाली एक एक्झाम्पल लिहिले सुंदर, बघा जरा इकडे, जरा बघा, सगळ्यांनी लक्ष द्या 2 मिनिटासाठी. खाली मी एक रिॲक्शन लिहिली, जरा बारकाईने ऑब्झर्वेशन करा बरं. ते खाली मेन्शन केलेलं आहे, मी असं नाही केलं म्हणून. इकडे बघा, हा एक HCl आहे की नाही? आहे. हा कोण आहे बेटा? तुमचा NH3. NH3 चा इकडे जाऊन काय झालाय? तुमचा NH4. तुमच्या HCl चा इकडे कोण झालाय? Cl मायनस. याच्या अर्थ हायड्रोजन डोनेट कोणी केलाय? HCl नी. कुणाचा हायड्रोजन निघून गेलाय? HCl चा. याच्या अर्थ HCl तुमचा काय झाला? ऍसिड. कोणी घेतला हायड्रोजन? ऍक्सेप्ट कोणी केलाय? तुमच्या बेसनी, म्हणून त्याला काय म्हणायचं? बेस. बरोबर,
ओके, आता ही तुमची ब्रॉस्टेड आणि लॉरेंज ऍसिड बेस थेरी इथे संपत नाही. याच्यावरून एक तुम्हाला नवीन टॉपिक जनरेट झालाय, कॉन्जुगेट ऍसिड बेस पेयर. काय टॉपिकचं नाव आहे? कॉन्जुगेट ऍसिड बेस पेयर. आता कॉन्जुगेट ऍसिड बेस पेयर ओळखायसाठी पेपरला बऱ्याचदा येते बरं का बाळांनो. इथे एक एक्झाम्पल मी टाकलेलं आहे बघा. अजून पण एक्झाम्पल घेऊयात आपण. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेयर, टॉपिकचं नाव आहे ऍसिड बेस पेयर. ओके, कॉन्जुगेट ऍसिड बेस पेयर. आता इकडे सगळ्यांनी लक्ष द्या. आता बघा, इथे मी रिएक्शन लिहिली आहे, राईट? वरती लिहिली नाही रिएक्शन, ओके. आता याच्यामध्ये काय लिहिलंय, इथे डायरेक्ट मेन्शन केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वाचायला डायरेक्ट सोपं जाते, बरोबर? पण आता बघा ना, याला हा एससीएल आहे की नाही तुमचा. बर, आता आपण एक नवीन जागेवरती याला शिकूयात जरा. ठीक आहे, आता एक लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल मी काय केलं, एक्झाम्पल घेतोय, एक एक्झाम्पल घेतो मी. एससीएल, पेन चेंज करूयात आपण. बर, आपण घेतो एससीएल. एक लक्ष द्या, कॉन्जुगेट ऍसिड बेस पेयर कशी ओळखायची हे मी सांगून देतो, एक लक्ष द्या. आपण काय केलं बेटा, एक एससीएल घेतलाय, प्लस त्याच्यासोबत काय केलं बेटा, आपण H2O ची ऍडिशन केली. आणि ही रिॲक्शन केल्यानंतर इकडे बघा, रिॲक्शन केल्यानंतर ही रिॲक्शन तुमची आली बेटा H3O प्लस प्लस Cl मायनस, बरोबर? आता अकॉर्डिंग टू द ब्रॉस्टेड्स अँड लॉरेंज ऍसिड बेस थेरी, अकॉर्डिंग टू द ब्रॉस्टेड्स अँड लॉरेंज ऍसिड बेस थेरी, जो H ला डोनेट करतो, जो स्वतःचा हायड्रोजन दुसऱ्याला देतो, तो ऍसिड असतो. कोण असतो? ऍसिड. याचा अर्थ इथं पुढे बघितलं तर Cl ने स्वतःचा हायड्रोजन सोडून दिलेला आहे. दिलेला आहे की नाही सोडून? दिलेला आहे की नाही सोडून? सोडून दिलेला आहे, राईट? याचा अर्थ हा जो कंपाऊंड आहे हा कोण आहे तुमचा? ऍसिड, बरोबर? हा ऍसिड असेल तर हा कोण असणार आहे? बेस. कोण असणार आहे? बेस, बरोबर? आता रिॲक्शनला उलट बघा, इकडून इकडे बघा, बरोबर? इकडनं इकडे बघा. आता पाहिजे तर बघा, 2 मिनिटासाठी लक्ष द्या सगळ्यांनी. लक्ष द्या, आपण तिला फ्लिप झाली तर फ्लिप पण करूयात. बर, असू द्या, काही हरकत नाही. बघा इकडे, काही प्रॉब्लेम नाही. आता वरच्या रिॲक्शनचा विचार नका करू, आता खालच्या रिॲक्शनचा आपण विचार करूयात. 2 मिनिटं. आपण असं लिहिलं, हा इकडचा पार्ट इकडे घेतला आणि तिकडचा पार्ट इकडे घेतला. चला, हा पार्ट आपण काय केलाय, इथला पार्ट आपण इथं घेतलाय, राईट? तर परत मिळणार प्रोडक्ट काय मिळणार? यांची रिॲक्शन झाल्यानंतर, यांची रिॲक्शन झाल्यानंतर प्रोडक्ट काय मिळणार तुम्हाला? HCl प्लस H2O. आता फक्त खालच्या रिॲक्शनला ऑब्झर्वेशन करा. कोणला ऑब्झर्वेशन करायचं? फक्त खालच्या रिॲक्शनला ऑब्झर्वेशन करा. खालच्या रिॲक्शन कडे बघा, इथे H3O होता, राईट? काय होता? H3O. इकडे जाऊन तो काय झालाय? H2O झालाय. याचा अर्थ स्वतःचा एक हायड्रोजन कोणी दिलाय? H3O ने दिलाय. आणि जो हायड्रोजन देतो म्हणजेच डोनेट करतो त्याला आपण काय म्हणतो? ऍसिड. आणि जो घेतो त्याला आपण काय म्हणतो? बेस. काय म्हणतो? बेस. समजलं? समजलं इथपर्यंत? ओके. आता बघा, म्हणजे इकडे जर ऑब्झर्वेशन केलं तर हा कोण इकडे? ऍसिड झाला. आणि हा कोण झाला तुमचा? बेस. आता जोडी लावा की, ह्या ऍसिड सोबत कोणाची जोडी लागेल? याची. आणि याच्या सोबत जोडी कोणाची लागेल? याची. झालं की ऍसिड बेस पेयरची जोडी. फक्त एवढं तुम्हाला ओळखायचं बेटा एक्झाम्स मध्ये, बस. बघा इथे करून ठेवलंय बघा, ऍसिड 1. आता एक सिंपल सांगतो तुम्हाला, सगळ्यात सोपं सांगतो. जो इकडे ऍसिड असतो ना, त्याचा निघलेला पार्ट तिकडचा बेस असतो, जोडून टाका त्याच्या सोबत. इकडे जो बेस असतो तिकडचा पार्ट त्याचा ऍसिड असतो. अशी पेयर बनवा मस्त. पेपरला ओळखायला येते बेटा, लक्षात ठेवा. पेपरला याच्यावरून क्वेश्चन्स येतो, तुम्हाला ऍसिड बेस पेयर ओळखता येत नाही. पुढे चला. ओके, ऍसिड बेस पेयर समजली कशी ओळखायची ते. ओके, पुढचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे, जो बघायचा आहे लॉरेंज ऍसिड बेस थेरी. कोणती थेरी बघायची आपल्याला? लेविस, सॉरी लॉरेंज झाली आता, सॉरी, लेविस ऍसिड बेस थेरी. लेविस ऍसिड बेस थेरी आता जी आहे ना बाळांनो, ही सिंगल हायड्रोजनची किंवा सिंगल इलेक्ट्रॉनची नाहीये. ही थेरी काय सांगते बघा, एनी पेसिस, असा कोणताही पेसिस, एनी पेसिस दॅट ऍक्सेप्ट द शेअर इलेक्ट्रॉन पेयर कॉल्ड ऍज लेविस ऍसिड. जो दुसऱ्याच्या लोन पेयर घेतो, जो दुसऱ्याच्या इलेक्ट्रॉनच्या पेयर घेतो तो ऍसिड असतो. आणि जो देतो तो कोण असतो? बेस असतो. ऍक्सेप्ट करणारा ऍसिड असतो. कशाला ऍक्सेप्ट करतो? लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉनला. कशाला? लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉनला, राईट? जो लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करतो तो तुमचा ऍसिड असतो. जो डोनेट करतो तो तुमचा बेस असतो, राईट? ओके.
मग एक्झाम्पल बघा इकडे, इकडे एक्झाम्पल बघा, हे खूप फेवरेट एक्झाम्पल आहे बाळांनो, सगळ्यात फेवरेट एक्झाम्पल आहे ना, बॉयफ्रेंड तिसरा, बरोबर ना, BF3 है ना, BF3 राईट, ठीक आहे, BF3 फेवरेट एक्झाम्पल आहे. प्लस याच्यासोबत लावायचा आहे अमोनिया NH3, आणि यांची जेव्हा आपण रिॲक्शन करतो ना त्यावेळेस कसा मिळतो प्रोडक्ट बघा, F3B, आणि त्यानंतर इकडे असतो तुमचा NH3. आता इथे जर ऑब्झर्वेशन केलं ना बाळांनो, तर एक लक्षात ठेवा, जो BF3 आहे ना हा नेहमी तुमचा लेविस ऍसिड आहे. कोण आहे बेटा? लेविस ऍसिड. कोण आहे हा तुमचा? लेविस ऍसिड. आणि मग कोण असणार आहे? हा कोण असणार तुमचा? लेविस बेस. कोण असतो? लेविस बेस. म्हणजे NH3 तुमचा लेविस बेस आहे, तुमचा BF3 तुमचा लेविस ऍसिड आहे. आणि जेव्हा लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन शेअर होतात तेव्हा जो बॉन्ड बनतो तो बॉन्ड असतो कोऑर्डिनेशन बॉन्ड. कोणता बॉन्ड असतो? कोऑर्डिनेशन बॉन्ड. कोणता बॉन्ड असतो वैष्णवी? कोऑर्डिनेशन बॉन्ड. कळलं का? ठीक आहे, कोऑर्डिनेशन बॉन्ड असतो. हा, लक्षात ठेवा. आणि कोऑर्डिनेशन बॉन्ड नेहमी एरोने दाखवला जातो. म्हणजेच तुमच्या लेविस ऍसिड बेसच्या जेवढ्या पण रिॲक्शन असतील त्याच्यामध्ये बॉन्ड कोणता येणार बेटा? कोऑर्डिनेशन बॉन्ड, कारण इथे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर होतात. पुढे चला बाळांनो, आपल्याला बघायचं एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. वॉटर जो आहे तो एम्फोटेरिक नेचर दाखवतो. एम्फोटेरिक नेचर का दाखवतो? त्याचं कारण काय? तर वॉटर हॅज अ ॲबिलिटी ऍक्ट ॲज अ ऍसिड ॲज वेल ॲज बेस. जो वॉटर असतो ना बाळांनो, हे कधी ऍसिडचं म्हणून पण काम करतो आणि बेसचं म्हणून पण काम करतो, आणि म्हणून त्याला म्हटलं जातं एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल बघा, HCl आहे प्लस याच्यासोबत आपण H2 ला ऍड केला तर मिळणारा प्रोडक्ट कोण मिळणार आहे बघा पाहू. तर मिळणारा प्रोडक्ट मिळणार आहे H3O प्लस प्लस Cl मायनस. पहिली रिॲक्शन लिहिली बाळांनो. पुढचा आपण रिॲक्शन लिहूयात. NH3 आहे प्लस याच्यासोबत H2 ऍड केला तर मिळणारा प्रोडक्ट कोण असणार आहे बघा, NH4 प्लस प्लस OH मायनस. आता एक लक्ष द्या, दोन्ही जागेवरती मी वॉटर वापरले, राईट. आता सगळ्यांनाच माहिती आहे, आतापर्यंत मी शिकवलंय बाळांनो की हा तुमचा कोण आहे? ऍसिड. कोण आहे? ऍसिड. तर याच्यासोबत रिॲक्ट करणारा कोण असणार आहे? बेस. कोण असणार आहे? बेस. कोण असणार आहे? बेस असणार आहे, राईट. ओके, मग बघा ना इथे HCl तुमचा ऍसिड असेल तर H2 तुमचा बेस असेल. आता मी खाली शिकवलं की अमोनिया तुमचा कोण असतो? बेस. तर तुमचं हे काय होईल? H2 काय होईल? ऍसिड. म्हणजे बघा वॉटर मध्ये काय क्षमता आहे, किती ताकद आहे. तो इथे वरती बेस म्हणून काम करतोय, खाली ऍसिड म्हणून काम करतोय. आणि पाण्याच्या अशाच किंवा वॉटरच्या अशाच नेचरला किंवा अशा वागण्याला आपण म्हणतो एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. काय म्हणतो? एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. पुढे चला, पुढे बघायचं आयोनायझेशन ऑफ ऍसिड अँड बेस. आयोनायझेशन ऑफ ऍसिड अँड बेस म्हणजेच काय? तर जेव्हा पण तुमचे ऍसिड आणि बेसचे जे कंपाऊंड्स असतात त्याला तोडणे, ब्रेक करणे, त्याला म्हणतात आयोनायझेशन. काय म्हणतात? आयोनायझेशन. फॉर एक्झाम्पल बघा, सगळ्यात पहिले तर बघा, तुमचे ऍसिड स्ट्रॉंग ऍसिड असतो. कसा ऍसिड असतो? टाईप लिहून देतो, स्ट्रॉंग ऍसिड. त्याच्यानंतर कोणता ऍसिड असतो? वीक ऍसिड. कोणता असतो? वीक ऍसिड. त्यानंतर कोण असतं बघा, तुमचा स्ट्रॉंग बेस. कोण असतो? स्ट्रॉंग बेस. आणि त्यानंतर कोण असणार याच्या अपोजिट? वीक बेस. स्ट्रॉंग बेस, वीक बेस. स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, राईट. असं. हा, ओके. आता लक्ष द्या बाळांनो, स्ट्रॉंग ऍसिड मध्ये मी एक एक्झाम्पल घेतलं HCl. काय एक्झाम्पल घेतलं? HCl. आता याला जर डिसोसिएट केलं तर हा आयोनाइज होईल. आयोनाइज होईल म्हणजेच काय बाळांनो? या एलिमेंट वरती चार्ज येईल. काय येईल? चार्ज येईल, राईट. म्हणजे आयोनाइज झाला. त्यानंतर बघा, हा वीक ऍसिड मध्ये मी एक्झाम्पल घेतलं ऍसिटिक ऍसिडचं. फेवरेट एक्झाम्पल आहे तुमचं, है ना? ऍसिटिक ऍसिडचं एक्झाम्पल घेतलंय. बर, याच्यामध्ये बघा CH3CO मायनस प्लस H प्लस आयोनाइज होईल या प्रकारे. त्यानंतर बघा स्ट्रॉंग बेस मध्ये आपण एक्झाम्पल घेऊयात NaOH आणि आयोनाइज करूयात. स्ट्रॉंग बेस मध्ये आयोनाइज करूयात Na प्लस प्लस OH मायनस. बरोबर. त्यानंतर बाळांनो वीक बेस, वीक बेस मध्ये आपण कोणला वापरायचं रे? वीक बेस हा NH4OH ला वापरूयात. NH4OH ला वापरूयात वीक बेस मध्ये, राईट. इथे कसं येईल मग आता तुमचा NH4 प्लस प्लस OH मायनस. बघा या प्रकारे आयोनाइज होतं. फक्त ऍसिड आणि बेस अशा प्रकारे आयोनाइज होतात. बट इथे जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर एक गोष्ट तुम्हाला बघायला मिळेल, वरची रिॲक्शन करत असताना मी सिंगल आयरन दाखवलीये,
खालची रिॲक्शन करत असताना डबल एरो दाखवली आहे. परत त्याच्या खाली इथं स्ट्रॉंग बेसची रिॲक्शन मी सिंगल एरोने दाखवली आहे. वीक बेसची रिॲक्शन मी डबल एरोने दाखवली. कशी दाखवली बेटा? डबल एरो. लक्षात ठेवायचंय, जे तुमचा वीक ऍसिड आणि वीक बेस असेल याच्या रिॲक्शन नेहमी डबल एरो दाखवायच्यात. कसे दाखवायच्यात? डबल एरो. कारण ती इक्विलिब्रियम एक्झिस्ट करतात. काय करतात? इक्विलिब्रियम एक्झिस्ट करतात. बट तुमचे जे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस असतात हे तुमचे लवकर इक्विलिब्रियम एक्झिस्ट करत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या रिॲक्शन कशा दाखवतो आपण? सिंगल एरो. ही गोष्ट तुम्हाला शिकायला मिळाली आहे आता. बरोबर? ओके, चला पुढे. चला पुढे. आयोनायझेशन ऑफ ऍसिड बेस तुम्हाला समजलेला आहे. पुढचा पॉइंट आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड आणि वीक बेस. कोणाचं लिहायचं बाळांनो? वीक ऍसिड आणि वीक बेस. बारकाईने लक्ष द्या, याच्यावरून मी प्रश्न बऱ्याचदा बघायला मिळतो. लक्ष द्या बाळांनो. बघा, मग आपल्याला कोणाचा डिसोसिएशन कॉन्स्टंट लिहूयात आपण? सगळ्यात पहिला तर वीक ऍसिडचा. सर, डिसोसिएशन कॉन्स्टंट हा स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा का नाही दाखवलाय? राईट. प्रश्न काय येऊ शकतो तुमच्या मनामध्ये की जो डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे हा तुमचा सर स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग ऍसिडचा का नाही दाखवला? वीक ऍसिड आणि वीक बेसचाच का दाखवला जातो? त्याचं रिझन आहे बाळांनो, ते इक्विलिब्रियमला एक्झिस्ट करतात, त्यांच्या रिॲक्शन डबल एरोने असतात आणि म्हणून इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जो असतो तो आपण फक्त आणि फक्त वीक ऍसिड आणि वीक बेसचाच काढतो आणि लिहितो. समजली इथपर्यंत सगळ्यांना? काय अडचणी कोणाला इथपर्यंत? नाही. बर, आता वीक ऍसिडचा आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट बघूयात कशा प्रकारे लिहायचा. तर सिंपल, जर डिसोसिएशन कॉन्स्टंट लिहायला आला तर सगळ्यात पहिलं काय लिहायचंय बघा? कन्सिडर. काय म्हणायचं? कन्सिडर वीक ऍसिड. काय करायचं? कन्सिडर आपल्याला वीक ऍसिड. मग कन्सिडर केलंय मी वीक ऍसिड, HA नावाचा वीक ऍसिड कन्सिडर केलाय मी. काय केलाय? वीक ऍसिड कोणता कन्सिडर केलाय मी? HA. कोणता कन्सिडर केला बेटा? HA नावाचा मी एक वीक ऍसिड कन्सिडर केलेला आहे आणि इट्स रिप्रेझेंटेड ऍज. इट्स रिप्रेझेंटेड ऍज. मग त्याला रिप्रेझेंट कसं केलं जातं बघा? रिप्रेझेंटेड ऍज. तर हा माझा HA कोण आहे? वीक ऍसिड आहे. मग याची रिॲक्शन लिहिताना कशी दाखवेल मी? डबल एरोन दाखवेल. याचं डिसोसिएशन कसं लिहिल? H प्लस आणि A मायनस. कळलं का? ओके, समजलं बेटा? ही झाली रिॲक्शन. बरोबर. खाली पॉइंट लिहायचा. पहिली पॉइंट कळलं कसं लिहायचं? खाली पॉइंट लिहायचा डिसोसिएशन कॉन्स्टंट. काय लिहायचंय? डिसोसिएशन कॉन्स्टंट. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड. वीक ऍसिड इज डिनोटेड बाय Ka. कशाने दाखवतो आपण तो? Ka ने दाखवतो. मग Ka इज इक्वल टू कोणत्याही प्रकारचा कॉन्स्टंट लिहित असताना, कोणत्याही रिॲक्शनचा कॉन्स्टंट लिहित असताना आपण नेहमी प्रोडक्ट अपॉन रिॲक्टंट असा फॉर्म्युला वापरतो. काय वापरतो? काय वापरतो? प्रोडक्ट अपॉन रिॲक्टंट, है ना? प्रोडक्ट अपॉन रिॲक्टंट. ओके, मग प्रोडक्ट कोण आहे बाळांनो? इथे तुमचा प्रोडक्ट आहे इथे H प्लस आणि इकडे आहे तुमचा A मायनस. अशा प्रकारे प्रोडक्टचा लिहायचा आहे. ओके, आता बघा डिवायडेड बाय तुमचा रिॲक्टंट कोण आहे बाळांनो? HA. बस एवढाच असतो, एवढंच रिप्रेझेंट करायचंय तुम्हाला. हा झाला डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड. बेसचा पण सेम लिहा. बेसच्या जागेवरती काय करूयात? फक्त बेसच्या जागेवर एकच लक्षात ठेवायचं, कन्सिडर करताना कोण करायचं तुम्हाला? वीक बेस. तो कन्सिडर करूया आपण BOH. त्याचं रिप्रेझेंटेशन कसं येईल बेटा? BOH इज गिव्स टू डबल एरो रिॲक्शन दाखवा बेटा. ती कशी येईल? BA प्लस प्लस OH मायनस. याचा कॉन्स्टंट आता बघा, जो वीक तुमचा वीक ऍसिड होता याचा कॉन्स्टंट आपण बाळांनो Ka ने दाखवला होता. कशाने दाखवला होता? Ka ने. आता तुमचा बेस आहे तर बेसचा कशाने दाखवणार? KB. कशाने दाखवायचा? KB. फॉर्म्युला काय येईल? प्रोडक्ट अपॉन रिॲक्टंट. ओके, प्रोडक्ट कोण आहे तुमचा? B प्लस आणि इकडे कोण येईल तुमचा? O मायनस डिवायडेड बाय BOH. बस एवढं लिहून द्यायचं बेटा. सेम. समजली तुम्हाला पॉइंट? इथपर्यंत काही कोणाला अडचण आहे? इथपर्यंत कोणालाही काही अडचण नसेल, असेल तर सांगा मला, आपण घेऊयात. काही अडचण आहे? नाहीये. ओके.